सगळीची फणसला टाकते। आम्ही चाललोय आंबे घ्यायला। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आता आम्ही निघालो आहे इथून रत्नागिरीमधून। एक दोन स्पॉट आहेत ते आज करणार आहे। आजचा शेवटचा दिवस आहे रत्नागिरीतला, तर दाखवते इथे मी बऱ्याच फणस आणि आंबे। ते हे असतं मी ते छान आता इथे शेतामध्ये आलोय। शिवांश हे बघ इथे फणस दाखवते। फणस मस्तपैकी फणसला टाकते। तर माग गेली कुठे गेली? चल इथे वरती। आम्ही चाललोय आंबे घ्यायला। बघूया। शिवांशी तब्येत खराब झाली ॲक्च्युली। सोनू कसं वाटतंय? नॉट फिलिंग वेल। बघू आई पाणी बसेल 2-3 मध्ये सुकवतात ते बघा, सुकवतील ते आणखी असं होतं बेचं काय होतं। तर हे आहेत कोकम। कोकम नुकतेच सुकायला टाकलेले आणि ह्यांचं कोकम बनवायचं काम चालू होतं। तर त्या आजींनी आम्हाला इथे कोकम भरपूर सारे कोकम आम्हाला दिले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला आंबे पण दिले। तर इथून आम्ही त्यांच्याच घरून आंबेसुद्धा खरेदी केले मुंबईला येताना। तर आंबे आणि कोकम मी येताना घेऊन आले। त्याचसोबत फणसही दिला होता आणि त्यात शिवांची तब्येत पण बरी नव्हती, तर ते सगळं घेऊन आम्ही मुंबईला निघालो होतो। तर ऑन द वे एक स्वराज म्युझियम होतं। तर त्या बोटीचं म्युझियम होतं। बोटीच्या आतमध्ये सगळे डिस्प्ले लावले होते म्युझियमचे। तर खूप छान होतं। लाकडी वस्तूंचं सगळं डेकोरेशन होतं। म्हणजे बोट्स होती, जे काही वस्तू आहेत प्रख्यात मुंबईमध्ये, जहाज, बोट, मंदिरं, ताजमहाल, चायनीज मंदिरं, ती सगळी लाकडात बनवली होती, त्याला पॉलिश केली होती। अगदी सुरेख हुबेहूब ती मंदिरं होती। त्याच्याबरोबर त्याची नावंसुद्धा प्रत्येक मंदिराखाली त्याची नावं होती। तर खूप सुंदर होतं ते म्युझियम। तर त्या म्युझियमला आम्ही भेट दिली। तर तुम्ही पाहू शकता एक एक मंदिर सेम होतं। कोल्हापूरचं मंदिर, वर्ली सीफेस, सिलिंग बोट, टायटॅनिक आणि ताजमहाल हॉटेल, जे प्रख्यात गोष्टी आहेत त्या सर्व काही ह्याच्यामध्ये डिस्प्ले केलेल्या होत्या। ज्या काही बोटी आहेत, ऑइल बोट, जहाज, ह्या सगळ्या तुम्हाला ज्या भाऊच्या धक्क्यावरती हे डिझेल टँक आहेत बोट, हे गेट ऑफ इंडिया, ताजमहाल, तर ह्या सर्व काही आपल्याला मुंबईमध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतात हे जे आहे ताजमहाल आहे। तर खूप सुंदर आणि सेम जसंच्या तसं एवढ्या छोटं कोरीव काम, बारीक काम ह्या लाकडामध्ये केलं होतं आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह होतं। हे बृहन्मुंबई महानगरपालिका, मंत्रालय, अशा सर्व गोष्टी इथे डिस्प्ले करून ठेवल्या होत्या आणि अगदी बारीक कोरीव काम केलं होतं। तुम्ही पाहू शकता या डिस्प्लेमध्ये, म्युझियममध्ये। तर तुम्ही कधी कोकणात गेला तर इकडे नक्की भेट द्या।
त्यानंतर त्याच्याजवळ जयगडला जय विनायक मंदिर देखील आहे. अगदी स्वच्छ, सुंदर आणि एवढं अट्रॅक्टिव्ह आहे की वेगळंच आहे या मंदिराचं बांधकाम. तुम्ही पाहू शकता त्याचा परिसर. मध्य भागावर हे मंदिर बांधलेलं आहे आणि एवढी स्वच्छता आहे या ठिकाणी की तुम्ही पाहू शकताय. शांतता देखील आहे या ठिकाणी. खूप छान वाटतं. चायनीज मंदिर टाईप वाटतं. मासे आहेत ना त्याच्या, छान गोल्डफिश. आपण उभं राहिलं की ते ह्या कोपऱ्याला येतात. संध्याकाळ झाली होती. ऊन पूर्णपणे निघून गेलेलं आणि संध्याकाळची लाली आकाशात पसरली होती. एवढं शांत सुंदर वातावरण होतं या मंदिराच्या आजूबाजूला. या मंदिराची रचना तुम्ही जर बघाल तर नेपाळचे मंदिर असतात त्याप्रमाणे होती आणि त्याचं बांधकाम जे आहे इकडच्या मंदिरांसारखे होते. आणि आतमध्ये जो गणपती होता तो साऊथ इंडियन गणपती लुक होता. तुम्ही पाहू शकताय. त्यांना छान असे साऊथ इंडियन लुक दिला होता गणपतीला. खूप छान होतं. मन प्रसन्न झालं. पहिल्यांदाच असं गणपतीचं मंदिर मी कोकणात पाहिलं होतं. इथे कोणत्याही प्रकारची गर्दी नाही, कसलं रिस्ट्रिक्शन्स नाही, फोटो काढण्यासाठी मनाई नाही. खूप छान वाटलं आणि व्यवस्थित दर्शन देखील झालं. त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो मुंबईला जायला. जाता जाता एक समुद्र लागला. एवढा निळाभोर समुद्र आणि निळं आकाश एवढं छान वाटलं ना, बघतच बसावं वाटलं. आणि तसाच मी तिकडे फोटोज आणि व्हिडिओज काढत बसले. एकदम शांत वातावरण, थंडगार हवा सुटली होती आणि इथे माझं व्हिडिओ शूट करायचं चालू होतं. सो असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.